काय आहेत ट्रायचे नवीन नियम आणि शुल्क आणि 31 जानेवारीपर्यंत कसे निवडायचे नवीन चॅनल्स. नमस्कार मित्रांनो, आरवी मराठीच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत की काय असतील ट्रायचे नवीन नियम्स जे DTH आणि केबल ऑपरेटरसाठी लागू होणार आहेत. किती रुपयांपासून पॅकेजेस स्टार्ट होतील, चॅनल्स कसे निवडायचे, आतापर्यंत लागणारे मंथली चार्जेस कमी होतील की वाढतील, जे करंट पॅकेजेस आहेत त्यांचं 31 जानेवारीनंतर काय होणार, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. हे नवीन नियम लागू करण्यामागे ट्रायचा मेन हेतू हा कन्झ्युमरचा फ्रीडम ऑफ चॉईस, निवडीचे स्वातंत्र्य. म्हणजेच काय तर ग्राहक फक्त तेच चॅनल ऑप्ट करू शकतात, तेच चॅनल निवडू शकतात जे त्यांना पाहिजे आहेत आणि त्यांना फक्त त्याच चॅनलचे पैसे पे करावे लागतील. आत्तापर्यंत काय व्हायचं, रादर सध्या काय होतं की आपल्याला जर कोणते चॅनल्स पाहायचे असतील तर आपण कॉन्टॅक्ट करतो टाटा स्काय, व्हिडिओकॉन, DTH, एअरटेल, केबल ऑपरेटर्स यांकडे कॉन्टॅक्ट करतो. ते आपल्याला वेगवेगळे पॅकेजेस देतात, आपण त्यांना पैसे देतो आणि ते चॅनल्स पाहतो. तर हे जे टाटा स्काय, व्हिडिओकॉन, DTH हे जे आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात राईट, त्यांना म्हणतात डिस्ट्रीब्युटर. ओके. आणि हे डिस्ट्रीब्युटर चॅनल्स कोणाकडून घेतात तर ते चॅनल ओनर्स बरोबर कॉन्ट्रॅक्ट करतात. आता चॅनल ओनर्स म्हणजे कोण तर झी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, सोनी पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड, स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, असे बरेच चॅनल्स ओनर असतात. ह्या चॅनल ओनर्सचे मल्टिपल चॅनल असतात, जसे की झीवाल्यांचे स्वतःचे 40 ते 50 चॅनल्स आहेत, जसे झी मराठी, झी टॉकीज, झी सिनेमा, झी TV. स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेडवाल्यांचे वेगवेगळे चॅनल्स आहेत, स्टार प्रवाह, स्टार प्लस, स्टार स्पोर्ट्स, स्टार गोल्ड. तर हे जे आहेत चॅनल ओनर्स त्यांना ब्रॉडकास्टर म्हणतात. तर हे जे डिस्ट्रीब्युटर आहेत टाटा स्काय सारखे, ते डिस्ट्रीब्युटर ह्या ब्रॉडकास्टर बरोबर कॉन्ट्रॅक्ट करतात की बाबा रे, हा एक वर्षभराचा एक कॉन्ट्रॅक्ट आहे, ह्या वर्षभरामध्ये एक एवढे एवढे पैसे डिस्ट्रीब्युटर चॅनल ओनर्सला देतात आणि चॅनल ओनर्स म्हणतात की एवढ्या एवढ्या पैशामध्ये माझे हे एक वर्षासाठी तू चॅनल्स दाखव. हे त्यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर मग डिस्ट्रीब्युटर आपल्याला पॅकेजेस देतो, आपल्याला ते चॅनल्स दाखवतो आणि आपल्याकडनं पैसे घेतो. आत्ता कसं होतं, आपल्याला जर का कोणते चॅनल्स पाहायचे असतील, निवडायचे असतील तर आपण डिस्ट्रीब्युटरला कॉन्टॅक्ट करतो आणि चॅनल ओनर्स जे आहेत त्यांचे पण जर का काही नवीन चॅनल्स किंवा काही कॉन्टॅक्ट त्यांचा करायचा असेल तर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट त्यांचा देखील कोण असतो तो डिस्ट्रीब्युटर. तर डिस्ट्रीब्युटर हा काइंड ऑफ मेडिएटर म्हणून काम करतो. आपण आपलं डिरेक्टली कम्युनिकेशन चॅनल ओनर्स बरोबर कधीच होत नाही. त्यामुळे होतं कसं काय की हे जे डिस्ट्रीब्युटर्स जे असतात ते त्यांच्या फायद्यानुसार नवीन नवीन पॅकेजेस बनवतात. काही चॅनल्स क्लब करतात आणि त्याचं पॅकेज बनवतात. मग आपल्याला त्या बनवलेल्या पॅकेजमधील जो आपल्या फायद्याचा असेल तो पॅकेज आपल्याला चूज करावा लागतं. त्यामुळे होतं कसं की आत्ताचं जर का उदाहरण घ्यायचं झालं तर इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची सिरीज सुरू आहे आणि त्याचं थेट प्रक्षेपण आहे सोनी 10 वरती. आता ह्या चॅनलला मी सबस्क्राईब केलं नव्हतं, तर मला ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं होतं आणि मी माझ्या डिस्ट्रीब्युटरला कॉल केला. माझा डिस्ट्रीब्युटर आहे व्हिडिओकॉन. व्हिडिओकॉनवाल्यांनी मला सांगितलं की बाबा रे, तुला हिंदी कॉमेंट्री पाहिजे ऐकायची असेल तर ₹35 पर महिना त्याचं चार्जेस, वॅट एक्स्ट्रा, इंग्लिशसाठी अजून एक्स्ट्रा, HD साठी अजून एक्स्ट्रा. आणि हे चॅनल जे आहे त्याचं लॉकिंग पिरियड असेल 3 महिने. म्हणजे काय तर 3 महिन्यापर्यंत मी हा चॅनल अनसबस्क्राईब करू शकणार नाही. म्हणजे 35 असे मला 3 महिन्यासाठी पे करावे लागतील. आता हे का करतात असे, कारण की ही सिरीज जी आहे ती संपणार 1 महिन्यामध्ये. 1 महिन्यानंतर सोनी 10 पाहणाऱ्यांचं प्रमाण खूप कमी असणार आहे. त्यामुळे हे आधीच त्याचं रेव्हेन्यू जनरेट काइंड ऑफ करून ठेवतात आणि आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय नसतो. दुसरीकडे या चॅनल ओनर्सचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट पण डिस्ट्रीब्युटर असतो आणि डिस्ट्रीब्युटर डिसाईड करतो की कोणते चॅनल्स दाखवायचे, कितीला दाखवायचे. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की आपण TV वर जाहिरात पण पाहिलं असेल की चॅनल्सवाले सांगतात की जर का आमचं चॅनलचं प्रक्षेपण जर का होत नसेल तर तुम्ही तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरला तसं सांगा किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर तुमचा चेंज करा. कारण की आता ऑक्टोबरमध्ये काय झालं होतं, ऑक्टोबर 2018मध्ये टाटा स्कायने स्टारचे सगळे चॅनल्स, सगळे प्रक्षेपण बंद केले होते. का? कारण की 3 वर्षापूर्वी साधारण टाटा स्कायचा कन्झ्युमर बेस होता 10 मिलियन आणि तोच कन्झ्युमर बेस आता त्यांचा वाढून झालेला आहे 15 मिलियन. त्यामुळे आता स्टारवाल्यांनी सांगितलं की आपले जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे त्याची जी कॉन्ट्रॅक्ट प्राइस आहे ती आता वाढवून मागितली स्टारवाल्यांनी. टाटा स्कायला ते मान्य नव्हतं, त्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांचे सगळे चॅनल्सचे प्रक्षेपण बंद केले, त्यांचे चॅनल्स दाखवले नाही, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू नाही झालं. त्यामध्ये नुकसान कोणाचं होतं, चॅनल ओनरचं पण होतं आणि कन्झ्युमरचं पण होतं. त्यांना ते चॅनल्स पाहिजे असतात पण डिस्ट्रीब्युटरने ते बंद करून टाकले. तर म्हटलं ट्राय काय म्हणाले की बाबा रे, कन्झ्युमरला जे काही पाहायचं आहे ते कन्झ्युमरच ठरवणार की त्याला काय पाहायचं आहे.
आणि त्याला किती पे करायचंय, कोणत्या चॅनलला किती पे करायचंय ते डिस्ट्रीब्युटर नाही ठरवणार, ते चॅनल ओनर ठरवणार. त्यामुळे चॅनल ओनरनी त्यांच्या प्रत्येक चॅनलची एक MRP ठरवायची बेस्ड ऑन त्यांची पॉप्युलॅरिटी, आणि डिस्ट्रीब्युटर त्या MRP पेक्षा एकही रुपया एक्स्ट्रा कन्झ्युमरकडून घेणार नाही. हा बाबा, तुला त्यावर डिस्काउंट द्यायचा आहे तर तू त्यावर कितीही डिस्काउंट दे, पण एकही रुपया तू एक्स्ट्रा घेऊ नको. यामागे ट्रायचा हेतू काय, तर कन्झ्युमरला जे पाहिजे तेच तो ऑप्ट करू शकतो आणि अननेसेसरी पैसे त्याला पे नाही करावं लागणार. आता त्यामध्ये फायदा होणार, तोटा होणार, पैसे वाचणार नाही, ते आपण पुढे पाहूयात. आपल्या देशामध्ये साधारण 950 चॅनल्स टेलिकास्ट होतात. या 950 चॅनल्समध्ये 600 चॅनल्स जे आहेत ते FTA चॅनल्स आहेत, फ्री चॅनल्स आहेत, आणि 332 चॅनल्स जे आहेत ते चार्जेबल चॅनल्स आहेत, पेड चॅनल्स आहेत. तर ह्या 600 चॅनल्समध्ये, FTA चॅनल्समध्ये 35 चॅनल्स जे आहेत, साधारण 35 चॅनल्स दूरदर्शनचे आहेत, DDचे चॅनल्स आहेत, आणि 572 चॅनल्स प्रायव्हेट चॅनल्स आहेत. आता आपण पाहूया की 31 जानेवारीपर्यंत प्रत्येक कस्टमरला नवीन नियमांनुसार कसं पॅकेज निवडायचं आहे. तर प्रत्येक कस्टमरला 130 रुपयांचा बेस पॅक घेणं बंधनकारक आहे. 130 रुपयांचा बेस पॅक, त्यावरती 18% GST, म्हणजे टोटल 154 रुपयांचा बेस पॅक होतो, आणि आपल्याला महिन्याला रेंट होणार कमीत कमी 154 रुपये. तर आता ह्या 154 रुपयांमध्ये आपल्याला काय मिळणार, तर आपल्याला मिळणार 100 चॅनल्स आपण पाहू शकतो ह्या 154 रुपयांमध्ये. त्यालाच म्हणतात नेटवर्क कॅपॅसिटी फी. म्हणजेच काय, आता उदाहरण घ्यायचं झालं तर सपोज आपल्याकडे जो मोबाईल आहे त्यामध्ये आपल्याला काही गाणी स्टोअर करून ठेवायची आहेत. तर गाणी स्टोअर करण्यासाठी आपल्याला स्पेस लागणार, मेमरी लागणार. मग सपोज आपण 1 GBचं मेमरी कार्ड ॲड केलं तर त्यामध्ये आपण बरीचशी गाणी स्टोअर करून ठेवू शकतो. जर आपण सबस्क्रिप्शन विकत घेतलेलं असेल गाना सावनचे, तर तिथे देखील आपल्याला ऑप्शन असतो ऑफलाईन गाणी स्टोअर करायचं. तर आपण जितकी गाणी स्टोअर करू तितकी आपली स्पेस कन्झ्युम होणार मेमरी कार्डवरची, आणि 1 GB आपलं भरल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार, मेमरी कार्ड एक्स्ट्रा ॲड करावं लागणार, किंवा मेमरी कार्ड आपल्याला मोठं मेमरी कार्ड घ्यावं लागणार, जास्त स्पेसचं मेमरी कार्ड घ्यावं लागणार. तसंच ही जी 154 रुपये जी आपण फी देणार आहे बेस पॅकसाठी, त्यामध्ये आपल्याला 100 चॅनलची स्पेस मिळणार. आपण जास्तीत जास्त 100 चॅनल्स पाहू शकतो. तर ट्रायने हे 100 चॅनल्सचा बेस पॅक का निवडला, तर ट्रायच्या ॲनालिसिसनुसार 80 ते 85% लोक जास्तीत जास्त 40 ते 45 चॅनल्स महिन्याला पाहतात. 40 ते 45 चॅनल्स ते एक्सप्लोर करतात. 10 ते 15% लोक फक्त 40 ते 50 पेक्षा जास्त चॅनल्स पाहतात. त्यामुळे 100 चॅनल्स हे सफिशियंट आहेत मोस्ट ऑफ दी लोकांसाठी, असं ट्रायचं ॲनालिसिस आहे. त्यामुळे त्यांनी जो बेस पॅक निवडला आहे तो आहे 100 चॅनल्सचा. 154 रुपये 100 चॅनल्स. आता या 100 चॅनल्समध्ये 25 दूरदर्शनचे चॅनल्स घेणं बंधनकारक आहे. म्हणजे काय, आपल्याकडे काही चॉईस नाही, मिनिमम 25 दूरदर्शनचे चॅनल्स आपल्याला घ्यावेच लागतील. आता दूरदर्शनचे चॅनल्स फ्री असल्यामुळे, FTA असल्यामुळे त्यावरती आपल्याला एक्स्ट्रा काही चार्जेस पे नाही करावं लागणार. पण आपली जी 100 चॅनलची जी स्पेस आहे त्यामधले 25 चॅनल्स त्या चॅनलसाठी जातील. म्हणजे आपल्याकडे उरतील 75 चॅनल्स, ज्यामध्ये आपण चूज करू शकतो दुसऱ्या चॅनल्स आपल्याला कोणते घ्यायचे ते. ह्या 75 चॅनल्समध्ये आपण सगळे FTA चॅनल्स निवडू शकतो, फ्री चॅनल्स निवडू शकतो. क्विकली पाहूया की काय काय ऑप्शन्स आहेत फ्री चॅनल्समध्ये. आधी सांगितल्याप्रमाणे 500 पेक्षा जास्त फ्री चॅनल्स टेलिकास्ट होतात आपल्या देशामध्ये. वेगवेगळ्या कॅटेगरीजचे चॅनल्स आहेत, न्यूज, मूवीज, म्युझिकचे, वेगवेगळ्या भाषेमध्ये चॅनल्स आहेत. तर मी ही लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेल, तुम्ही चेक करू शकता जास्त माहितीसाठी की कोणते चॅनल्स अवेलेबल आहेत FTA मध्ये. जर का मराठीमध्ये जर का जाणून घ्यायचं झालं तर मराठीमध्ये देखील 9X झकास, DD सह्याद्री, फक्त मराठी, मायबोली, साम TV, संगीत मराठी, TV9 महाराष्ट्र, हे सगळे ऑप्शन्स आहेत. हिंदीमध्ये पण खूप चांगले ऑप्शन्स आहेत. न्यूजमध्ये आज तक, ABP न्यूज, DD न्यूज, इंडिया न्यूज, इंडिया TV, न्यूज 24, झी न्यूज. मूवीजमध्ये जर का चेक करायचं झालं तर बिफोर यू मूवीज, सिनेमा TV, एंटरटेनमेंट, महा मूवीज, असे बरेचसे ऑप्शन्स आहेत. वाव सिनेमा. म्युझिकमध्ये देखील चांगले ऑप्शन आहेत फ्री चॅनल्समध्ये. 9X जलवा, 9XM, बिफोर यू म्युझिक, मस्ती. तर पुष्कळसे चांगले ऑप्शन्स आहेत फ्री चॅनल्समध्ये. त्यामुळे 25 दूरदर्शनचे चॅनल्स आणि 75 प्रायव्हेट FTA चॅनल्स जर का आपण निवडले तर आपल्याला एकही रुपया एक्स्ट्रा पे करायची गरज नाही पडणार, आणि 154 रुपयामध्ये हे 100 FTA चॅनल्स आपण पाहू शकतो. हा आहे बेस पॅक.
आता आपल्याला आवडणारे सगळेच चॅनल्स आपल्याला फ्री चॅनल्समध्ये नाही मिळणार. सपोज आपल्याला झी मराठी पाहायचा आहे तर तो चार्जेबल चॅनल आहे किंवा बाकीचे चार्जेबल चॅनल्स आपल्याला पाहिजेत. तर ट्रायने सगळ्या ब्रॉडकास्टरना त्यांच्या चॅनल्सची MRP डिक्लेअर करणं बंधनकारक केलेलं आहे आणि त्यांनी ऑलरेडी डिक्लेअर पण केलेली आहे. तुम्ही लिस्ट चेक करू शकता, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेल की कोणत्या चॅनलची किती प्राईज आहे तुम्ही पाहू शकता. आपण क्विकली चेक करूया की मिनिमम प्राईस काय आहे, मॅक्सिमम प्राईस काय आहे, किती रुपयांपासून प्राईस सुरू होते. तर पाहू शकता की आपल्या चॅनलची प्राईस जी आहे ती सुरू होते 10 पैशांपासून. म्हणजे सगळ्यात स्वस्त चॅनल्स आहेत 10 पैशांपासून सुरुवात होते आणि 10 पैशांपासून मॅक्सिमम चॅनलची प्राईस, सगळ्यात जास्त चॅनलची प्राईस आहे 1800 रुपये. ओके, हा 1800 रुपयाचा NHK वर्ल्ड प्रीमियम, टॉपर TV 59, जॅन 50. तर हे तीनच चॅनल्स आहेत जे 19 रुपयांपेक्षा जास्त किंमत आहे त्यांची. फारसे नोन चॅनल्स नाही आहेत. तर 19 रुपये हे मॅक्सिमम चॅनलची प्राईस आहे. 10 पैशांपासून सुरू होते चॅनलची प्राईस. तर आपण पाहूयात की मराठी चॅनल्स जे आहेत आपले, ते मराठी चॅनल्सची काय किंमत आहे, किती रुपयांपासून सुरुवात होतात. तर हे सगळे मराठी चॅनल्स आहेत, चार्जेबल चॅनल्स. 50 पैशापासून चॅनल्सची प्राईस सुरू होते ते 19 रुपयांपर्यंत. झीचे चॅनल्स जास्त कॉस्टली चॅनल्स आहेत. 19 रुपये त्यांची प्राईस आहे मॅक्सिमम. झी मराठी HD, झी मराठी HD दोघांची 19 रुपये किंमत आहे. तर हे ऑप्शन्स आपल्याला चार्जेबलमध्ये मराठीमध्ये पाहायला मिळतील. तर सपोज आपल्याला यातले सुरुवातीचे 5 चॅनल्स आपल्याला पाहायचेत. हे तुम्हाला आवडतात आणि हे सुरुवातीचे 5 चॅनल्स तुम्हाला घ्यायचेत फ्री चॅनल्स बरोबर. तर काय, 25 चॅनल्स तर आपण ऑलरेडी घेणं बंधनकारक आहेत. दूरदर्शनचे ते घेतले आपण 25 आणि उरलेले 75 चॅनल्स आपण FTA घेतले होते. आता हे वरचे 5 चॅनल्स चार्जेबल मला घ्यायचे आहेत. तर मी FTA मधनं 5 कट करणार, 70 चॅनल्स मी FTA घेणार आणि हे वरचे 5 चॅनल्स मी घेतले. तर माझे 100 चॅनल्स झाले. पण हे 5 चॅनल्स जे आहेत ते चार्जेबल चॅनल्स आहेत, म्हणून मला त्यांची चार्जेस द्यावे लागतील. तर यांचे चार्जेस किती होतात? 10, 9, 19, 23, 24 रुपये ह्या 5 चॅनल्सची फी होते. तर 154 रुपयांमध्ये मला हे 24 ॲड करावं लागतील. 54, 58, 78 रुपये. 178 रुपये आपला महिन्याचं रेंट झालं जर का आपण हे 5 चार्जेबल चॅनल्स घेतले. 25 DDचे, 70 FTA आणि 5 चार्जेबल चॅनल्स. आपली टोटल महिन्याचं रेंट झालं 178 रुपये. तर हा झाला आपला थोडासा कस्टमाइज मंथली पॅकेज. आत्ता जे आपण पॅकेज निवडलं त्यामध्ये आपण फक्त 5 पेड चॅनल्स निवडले होते. पण बऱ्याचदा कसं होतं की आपल्या घरी खूप निरनिराळ्या प्रकारचे चॅनल्स पाहिले जातात. किड्स चॅनल्स, हिंदी सिरियल, मराठी सिरियल, मूव्हीज, स्पोर्ट्स, न्यूज, म्युझिक. तर त्या केसमध्ये काय होईल, त्या केसमध्ये आपल्याला इंडिव्हिज्युअल खूप सारे चॅनल्स परचेस करावे लागतील MRP वरती आणि आपलं मंथली पॅकेज खूप जास्त होईल. कारण की उदाहरण घ्यायचं झालं तर फक्त झीवाल्यांची स्वतःचे 41 चॅनल्स आहेत आणि त्यापैकी 19 चॅनल्सची MRP त्यांनी 19 रुपये ठेवली आहे. त्यामुळे झीचे जर का पूर्ण 41 चॅनल्स MRP वरती जर का घ्यायचे झाले तर फक्त झीचेच होतील 505 रुपये. खूप जास्त चार्जेस होतात ते. मग दुसरा ऑप्शन काय आहे, तर ह्या सगळ्या चॅनल्सवाल्यांनी, सगळ्या ब्रॉडकास्टरनी त्यांचे पॉप्युलर चॅनल्स क्लब केलेले आहेत, वेगवेगळे पॅक बनवलेले आहेत. त्याला ते म्हणतात बुके. तर हे निरनिराळे बुके आपण घेऊ शकतो. जसं की हा झीवाल्यांचा तुम्ही चेक करू शकता. 24 चॅनल्स त्यांनी पॉप्युलर क्लब केलेले आहेत. नाव दिलेलं आहे झी फॅमिली पॅक हिंदी SD आणि प्रत्येक चॅनलची जर का MRP पाहिली तर टोटल कॉस्टिंग होते त्याची 76 रुपये 60 पैसे आणि हा बुके आहे 45 रुपयांना. तर बुके घेतला तर ते थोडंसं डिस्काउंटेड प्राईसमध्ये आपल्याला मिळतं. निरनिराळ्या प्रकारचे बुके त्यांनी ऑलरेडी पब्लिश केलेले आहेत. हा दुसरा झी ऑल इन वन पॅक हिंदी SD, हा झी फॅमिली पॅक मराठी SD. तर मराठी लोकांना डोळ्यासमोर ठेवून हा पॅकेज बनवलेला आहे. निरनिराळ्या प्रकारचे, सगळ्या प्रकारचे इनफॅक्ट आहेत त्यामध्ये चॅनल्स. 21 चॅनल्स आहेत. हिंदी सिरियल, झी TV, हिंदी म्युझिक, झी मूव्हीज, म्युझिक, मराठी सगळे झीचे चॅनल्स आहेत त्यामध्ये. 60 रुपयांचा चार्जेस होतात ह्या पॅकेजचे. MRP होते 118 रुपये. तर हा देखील एक ऑप्शन्स आहे. झीप्रमाणेच वेगवेगळ्या ब्रॉडकास्टरनी त्यांचे बुके रिलीज केलेले आहे. सोनीचे आपण चॅनल पाहतो. सोनीवाल्यांच्या 31 रुपयांपासून सुरुवात आहे. स्टारवाल्यांचा आहे 49 रुपयाला. मोस्टली पॉप्युलर चॅनल्स त्यांनी क्लब केलेले आहेत. आता ह्यामध्ये आपण पाहू शकता की स्पोर्ट्स चॅनल्स वगैरे पण इन्क्लुडेड आहेत स्टारचे. 49 रुपयांचा बुके आहे.
₹73 त्याची MRP होते, हे जर का 12 चॅनल्स इंडिव्हिज्युअली परचेस करायचे झाले तर. पण समजा असं काही बंधनकारक नाहीये की तुम्ही बुके घेतले तर फक्त बुकेच घ्यायचे, MRP वाले चॅनल्स घेऊ नाही शकत. तुम्ही क्लब करू शकता. सपोज तुम्ही झीचे काही बुके घेतले, झीचा एक बुके घेतला, सोनीचा एक बुके घेतला आणि स्टारमध्ये तुम्ही फक्त स्टार प्लस पाहता. हे स्पोर्ट्स चॅनल्स तुमच्या घरी कोणी पाहत नाही, हे जिओ वगैरे जास्त कोणी पाहत नाही, तर मग फक्त तुम्हाला स्टार प्लस पाहायचा आहे, तर पूर्ण हा बुकेची ₹49 किंमत देण्यापेक्षा हा फक्त इंडिव्हिज्युअल स्टार प्लस तुम्ही परचेस करू शकता आणि झीचा तुम्ही बुके घेऊ शकता. असे क्लब देखील तुम्ही पॅकेज करू शकता. तसेच डिस्कवरीच्या आहेत, वेगवेगळ्या ब्रॉडकास्टरने त्यांचे बुके रिलीज केलेले आहेत. ₹4 पासून न्यूज चॅनल्सचे अगदी 50 पैशापासून बुके आहेत. 2 चॅनल्स इन्क्लुडेड आहेत त्यामध्ये. क्विकली पाहूया, एक पॅकेज बनवूया आपण कस्टमाइज हे बुकेजला घेऊन. तर आपण झीचा हा बुके घेऊया. झी फॅमिली पॅक मराठी HD 21 चॅनल्स आहेत, ₹60 प्राइस होते त्याची. सोनीचा घेऊया, हॅपी इंडिया, सगळे चांगले चॅनल्स इन्क्लुडेड आहेत ₹31. स्टारचा घेऊया बुके ₹49, 12 चॅनल्स आहेत. ABP न्यूजचा बुके घेऊया, 2 चॅनल्स आहेत. टर्नर किड पॅक्स घेऊया, 2 चॅनल्स आहेत ₹4. टाइम्स नेटवर्कचा, आता हा बुके घेण्यापेक्षा फक्त मला टाइम्स नाव पाहायचा आहे, तर बुकेची ₹5 किंमत देण्यापेक्षा मी फक्त टाइम्स नाव एक इंडिव्हिज्युअल परचेस करूया ₹3. तर आपण निरनिराळे बुके घेतलेले आहेत. एक MRP वरती देखील चॅनल्स परचेस केलेले आहेत. सगळ्या कॅटेगरीचे ऑलमोस्ट झालेले आहेत, मूव्हीज, म्युझिक, न्यूज, किड्स, स्पोर्ट्स. तर पाहूयात की आपले टोटल किती चॅनल्स झाले. तर हे वेगवेगळ्या बुकेमध्ये जसे झीचे 21 होते, सोनीचे 31 होतं, 9 चॅनल्स होते. टोटल चॅनल्स आपले झालेले आहेत 46 झालेले आहेत. तर आपली जी नेटवर्क कॅपॅसिटी फी आपण पे केली आहे ₹154. त्यामध्ये आपल्याला स्पेस मिळाली आहे 100 चॅनल्सची. 25 चॅनल्स दूरदर्शनचे घेणे बंधनकारक, म्हणजे 75 चॅनलची स्पेस मिळाली होती. त्यामध्ये आता आपण निवडले 46 पेड चॅनल्स. म्हणजे आपल्याकडे उरले अजून 29 चॅनल्स. तर ते सगळे 29 चॅनल्स आपण FTA घेऊ शकतो, फ्री चॅनल्स घेऊ शकतो. आपला कोटा संपला 100 चॅनल्सचा. आता आपण पाहूया किती चार्जेस लागतात आपल्याला. नेटवर्क कॅपॅसिटीचे डिफॉल्ट ₹130. आपण जे काही 5 बुके घेतले होते आणि एक MRPचा चॅनल घेतला होता त्याचे झाले ₹148. टोटल ₹278. टॅक्स लागला, GST 18%, ₹50. टोटल कॉस्टिंग झाली आहे आपली ₹328. तर ह्या 328 मध्ये ऑलमोस्ट आपण प्रत्येक प्रकारचे चॅनल्स घेतलेले आहेत. महिन्याचं रेंट होईल ₹328. हा झाला थोडासा ऍडव्हान्स कस्टमाइज पॅक. आता आपण सगळे जे घेतले ते HD चॅनल्स आहेत. जर का आपल्याला HD चॅनल्स घ्यायचे असतील तर SD प्रमाणे HD चॅनलची देखील MRP डिक्लेअर केलेली आहे. त्यांचे देखील निरनिराळे बुके अवेलेबल आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर हा झी फॅमिली पॅक मराठी HD आहे, तो देखील आपल्याला HD मध्ये अवेलेबल आहे. कॉस्टिंग वाढते, ₹60 कॉस्टिंग झालेली आहे, ₹80 ₹20 वाढ झालेली आहे. कारण की काही चॅनल्सचे HD चॅनल्सचे MRP जास्त आहे. पाहू शकता झी टीव्हीची सेम आहे HD मध्ये 19. पण हा जो चॅनल आहे लिव्हिंग्स फूड, त्याची SD मध्ये फक्त ₹1 होती, HD मध्ये ₹10 झालेली आहे. अँड टीव्ही जो आहे, जो SD मध्ये 12 होता, तो HD मध्ये 19 झालेला आहे. तर काही चॅनल्सची किंमत जास्त आहे. झी मराठीची 19 सेम आहे दोन्हीमध्ये. तर ₹20 वाढ झालेली आहे. सगळेच चॅनल्स HD मध्ये अवेलेबल नाही आहेत, फक्त 7 चॅनल्स जे आहेत ते HD मध्ये आहेत. ओके, तर अजून एक ट्विस्ट काय आहे HD चॅनल्सचा. तर आधी सांगितल्याप्रमाणे ₹154 मध्ये आपल्याला 100 चॅनलची स्पेस मिळते. तर ही असते 100 SD चॅनलची स्पेस. जर आपण त्यामध्ये काही चॅनल्स HD घेणार आहोत तर एक HD चॅनल 2 SD चॅनलची स्पेस घेतो. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर आत्ता निवडलेला जो पॅकेज होता आपला, त्यामध्ये आपण झी फॅमिली पॅक मराठी HD घेतला होता. 21 चॅनल्स होते त्याचे. तर तो आपण रिप्लेस करूया HD चॅनल्समध्ये आणि पाहूया की आपल्या कॉस्टिंगमध्ये आणि चॅनल्समध्ये काय फरक होता. बाकी सगळे बुके आपण तशीच ठेवूया. तर आपले टोटल पेड चॅनल्स झाले होते 46 चॅनल्स. 46 चॅनलची स्पेस झाली होती. पण आता जो आपण HD पॅक घेतला त्यामध्ये 7 चॅनल्स आहेत HD चॅनल्स, आणि एक HD चॅनल्स घेतो 2 चॅनलची स्पेस SD चॅनल्सची. त्यामुळे आपली स्पेस 7 चॅनल्सची अजून लागणार आपल्याला, आणि टोटल आपली पेड चॅनलची स्पेस होणार 53. ओके, दूरदर्शनचे 25 तर बंधनकारक होते. आता FTA जे आधी 29 घेतले होते ते आता आपल्याला 7 कमी पडणार आणि तिथे आपण घेऊ शकणार 22 चॅनल्स. तर असा आपला 100 चॅनल्सचा कोटा कंप्लीट झाला. नेटवर्क कॅपॅसिटी फी आपली 30 राहणार. पण ह्या HD पॅकेजचं होतं, आधीचा होता SD ₹60 आणि हा आहे ₹80. तर ते ₹20 जे आहेत ते आपल्याला एक्स्ट्रा लागणार. म्हणजे जो ₹328 चा जो पॅकेज आहे त्यामध्ये ₹20 एक्स्ट्रा
सगळं GST वगैरे लावून पॅकेजची किंमत होणार 351 रुपये. म्हणजे आधीचं पॅकेज आणि ह्या पॅकेजमध्ये साधारण 20 रुपयांची वाढ झालेली आहे. आणि FTA चॅनल्स आपले कमी झालेले आहेत. आधी आपण 29 पाहू शकत होतो, आता आपण 22 FTA चॅनल्स पाहू शकतो. तर हे आहेत HDचे रूल्स. HDच्या रूल्स बद्दल अजूनही काही अपडेट्स येत आहेत. नवीन काही अपडेट आला तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये ऍड करेल. आतापर्यंत आपण जे काही पॅकेजेस निवडले त्यामध्ये आपण कन्सिडर केलं होतं की आपल्याकडे 100 चॅनलची स्पेस आहे. पण सपोज जर तुम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये चॅनल्स पाहत असाल किंवा खूप जास्त HD चॅनल्स तुम्ही चूज केले असतील, तर तुम्हाला ही 100 चॅनलची स्पेस कदाचित कमी पडू शकेल. त्या केसमध्ये काय करावे लागेल, तर अशा कस्टमरसाठी जे 100 पेक्षा जास्त चॅनल्सचं स्पेस त्यांना हवी आहे, तर त्यांच्यासाठी 25 चॅनलचा ॲडिशनल स्लॅब ते ॲड करू शकतील, ज्याची किंमत आहे 20 रुपये. म्हणजे काय, जर तुम्हाला 125 चॅनल्स पाहिजे असतील तर 154 आपण ऑलरेडी पे केलेले आहे 100 चॅनल्ससाठी. एक्स्ट्रा 20 रुपये आपल्याला ऍड करावे लागतील वरच्या 25 चॅनलसाठी. तसंच 150 हवे असतील तर अजून 20 अजून 40 रुपये तुम्हाला 154 मध्ये ऍड करावे लागतील. तर 20 रुपयामध्ये तुम्ही 25 चॅनल्सचा स्लॅब घेऊ शकाल. म्हणजेच 25 चॅनल्सच्या नेटवर्क कॅपॅसिटी फी तुमची आहे 20 रुपये. आणि मग बाकीचे जे रूल्स आहेत ते आपले आधीच्या प्रमाणेच MRP, बुके, FTA जे काही चॅनल्स घ्याल त्यानुसार तुमचे पैसे तुम्हाला पे करावे लागतील. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे पॅकेजेस निवडू शकतो. 154 रुपयांपासून बेस पॅक सुरू होतो. आणखी एक गोष्ट म्हणजे हा लॉक इन पिरियड जो आहे, जो कोणता तुम्ही MRP वरती चॅनल परचेस कराल किंवा जो कोणता बुके घ्याल त्याचा लॉक इन पिरियड असणार आहे 30 दिवस. मे बी तो पण ह्यासाठी ठेवला असेल, अदरवाईज काही कस्टमर रोज फोन करून हा चॅनल्स काढ, हा चॅनल्स घे, तर ते अवॉइड करण्यासाठी मे बी हा लॉक इन पिरियड जो आहे तो 30 दिवसांचा ठेवलेला आहे. तर हे सगळे जे नवीन रूल्स नुसार आपल्याला जे पॅकेज सिलेक्ट करायचं आहे ते करायचं आपल्याला 31 जानेवारी पर्यंत. कारण की 31 जानेवारी नंतर ह्या नवीन नियमांनुसार पॅकेज नुसार आपले चार्जेस मंथली कट होणं सुरू होतील. तर मग आता काय होईल, जे तुमचं पॅकेज ऑलरेडी सुरू आहे तर ते पॅकेज तसंच राहील 31 जानेवारी पर्यंत. आणि आपल्या मनात येत असेल की यार कशाला हे सगळं केले, ह्यामुळे आपले मंथली चार्जेस कमी होतील की वाढतील. तर ते सर्वस्वी डिपेंड आहे की तुम्ही किती प्रकारचे चॅनल्स पाहता, किती चॅनल्स पाहता. जसं सांगितलं की 154 रुपयांपासून आपले चॅनल्सचं बेस पॅक स्टार्ट होतं आणि मग ते व्हेरी करतं आपलं मंथली चार्जेस. आपण कोणत्या प्रकारचे आणि किती चॅनल्स पाहतो त्यानुसार ते मंथली चार्जेस जे आहेत ते आपले व्हेरी करतं. आता 31 जानेवारी पर्यंत जे सिलेक्शन करायचं आहे, तर म्हणाल की यार डोक्याला त्रास, यार कुठलं चॅनल सिलेक्ट करू, एवढे कॅल्क्युलेशन्स कोण करणार. तर ट्रायने देखील काही पॅकेजेस सजेस्ट केलेले आहेत, आपण पाहू शकतो. किंवा आपला जो काही डिस्ट्रीब्युटर आहे राईट, त्यांनी देखील निरनिराळे पॅकेजेस बनवलेले आहेत ह्या सगळ्या नियमांना अनुसरून. आणि मग आपण डिरेक्टली त्यांच्या साईटवरती जाऊ शकतो आणि पाहू शकतो की अरे हा पॅकेज जो आहे तो आपल्या जास्त सुटेबल आहे. आणि अकॉर्डिंगली आपण डिरेक्टली डिस्ट्रीब्युटरनी जे पॅकेज बनवले ते देखील डिरेक्टली आपण घेऊ शकतो. फक्त आपल्याला ते 31 जानेवारी पर्यंत करायचं. अदरवाईज 1 फेब्रुवारी पासून मे बी आपल्या डिस्ट्रीब्युटरचा जो कोणता डिफॉल्ट पॅकेज आहे तो आपल्याला तो अप्लाय करतील. जर नवीन काही का अपडेट आले तर मी नक्कीच तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली ऍड करेल. तर अशा प्रकारे ओव्हरऑल हे नवीन ट्रायचे रूल्स आहेत. आणि ट्रान्सपरन्सी बेसिकली क्रिएट केलेले आहे. आणि कस्टमरला जे चॅनल्स पाहिजेत त्याच चॅनल्स नुसार त्यांना पे करायचे, हा बेसिकली उद्देश आहे. अननेसेसरीली चॅनल्स आता आपल्याला पाहायची गरज नाही पडणार. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओ मार्फत नवीन माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा आणि RV मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या समोर घेऊन येत राहील. धन्यवाद.